नमस्कार मित्रांनो, मी पवन बेरे आपलं संस्कृती माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, माहूर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे। दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हजारो भाविक आणि पर्यटक माहूरला येतात। पण तुम्ही जर पहिल्यांदाच माहूरला येत असाल तर काही गोष्टींची आधीच माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण थोडेसे नियोजन केले तर तुमचा प्रवास अधिक आरामदायी आणि आनंददायी होऊ शकतो। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, माहूरला पहिल्यांदा येत असाल तर या 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या। चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहूरला येण्यापूर्वी राहण्याची व्यवस्था निश्चित करणे। मित्रांनो, माहूरमध्ये वर्षभर भाविक येत असतात, परंतु नवरात्राचा काळ, दत्त जयंती, दिवाळीच्या सुट्ट्या, ख्रिसमसच्या सुट्ट्या अशा गर्दीच्या कालावधीमध्ये येथे यात्रेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। त्यामुळे अशा वेळी धर्मशाळा, लॉजिंग किंवा इतर राहण्याच्या ठिकाणी जागा मिळणे कठीण होऊ शकते। त्यामुळे अशा काळात माहूरला येणार असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत राहण्याची व्यवस्था करण्याची टाळा। तुम्ही यापूर्वी माहूरला आले असाल आणि एखाद्या लॉजिंग किंवा धर्मशाळेचा फोन नंबर तुमच्याकडे असेल तर घरून निघण्यापूर्वीच फोन करून रूम उपलब्ध आहे का, किती लोकांसाठी जागा आहे आणि त्या दिवशी राहण्याची व्यवस्था होऊ शकते का हे कन्फर्म करून घ्या। यामुळे माहूरला आल्यानंतर राहण्याची जागा शोधताना होणारी गैरसोय टाळता येईल। त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहूरला फक्त एका ठिकाणी जाऊन परत येऊ नका। माहूरमध्ये अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे आहेत। यामध्ये रेणुका देवी मंदिर, दत्तशिखर संस्थान मंदिर, देवदेवेश्वर मंदिर, मातृतीर्थ तलाव, पंचदेवळी मंदिर, पांडवलेणी, माहूरचा किल्ला अशा ठिकाणांचा समावेश होतो। त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुमच्या आवडीनुसार महत्त्वाच्या ठिकाणांना प्राधान्य द्या आणि वेळ जास्त असेल तर माहूरमधील इतर ठिकाणेही पाहण्याचा प्रयत्न करा। म्हणजे माहूरचा प्रवास फक्त दर्शनापुरता मर्यादित न राहता तुम्हाला येथील धार्मिक आणि ऐतिहासिक वारसाही अनुभवता येईल। म्हणूनच घरून निघण्यापूर्वी माहूरमध्ये मला कोणकोणती ठिकाणे पाहायची आहेत याची एक छोटी यादी करून ठेवा। त्यानंतर मित्रांनो, तिसरी गोष्ट विशेषतः उन्हाळ्यात माहूरला येणाऱ्या प्रवासासाठी आहे। जर तुम्ही स्वतःच्या 4 व्हीलरने माहूरला येत असाल तर गाडीमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी सोबत ठेवा, कारण की उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्याची खूप मोठी गैरसोय होत असते। म्हणजे तुम्हाला बिस्लरी बॉटल वगैरे विकत घेण्याची वेळ येऊ नये यासाठी हा माझा सल्ला आहे। त्यानंतर मित्रांनो, चौथी गोष्ट म्हणजे वाहन पार्किंगबाबत काळजी घेणे। विशेषतः गर्दीच्या दिवसांमध्ये माहूरला मोठ्या प्रमाणात वाहने येतात, त्यामुळे मंदिर किंवा इतर धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ वाहन नेऊन पार्किंग मिळेल असे गृहीत धरू नका। जिथे अधिकृत किंवा योग्य पार्किंगची व्यवस्था असेल तिथेच वाहन उभे करा। त्यानंतर 5वी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवश्यक वस्तू आणि वेळेचे योग्य नियोजन। मित्रांनो, माहूरमध्ये काही ठिकाणी चालावे लागू शकते, त्यामुळे पाण्याची बाटली, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर, आवश्यक व्यवस्था, आवश्यक औषध आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजेच्या वस्तू सोबत ठेवणे उपयोगी ठरते। त्यामुळे लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक सोबत असतील तर त्यांच्या गरजांचा आधीच विचार करा। तसेच एका ठिकाणी किती वेळ द्यायचा आणि दिवसभरात किती ठिकाणे पाहता येईल याचा साधारण अंदाज ठेवा। सर्व ठिकाणे घाईघाईने पाहण्यापेक्षा उपलब्ध वेळेनुसार आरामात प्रवास करणे अधिक चांगले। आणि ज्या धार्मिक किंवा ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही जाता तिथली स्वच्छता, शांतता आणि नियम यांचा आदर नक्की करा। थोडे नियोजन, थोडी तयारी आणि स्थानिक ठिकाणांचा आदर यामुळे तुमचा माहूरचा प्रवास नक्कीच सुंदर होईल। तर मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच माहूरला येणार असाल तर या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। गर्दीच्या काळात राहण्याची व्यवस्था आधीच कन्फर्म करा। माहूरमधील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी नियोजन करा। उन्हाळ्यात पुरेसे पाणी सोबत ठेवा। वाहन पार्किंगचे नियम पाळा आणि प्रवासासाठी आवश्यक वस्तूंची तयारी करून घ्या। या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा माहूरचा प्रवास अधिक आनंददायी आणि संस्मरणीय होऊ शकतो। तुम्हाला माहूरबद्दल अशीच उपयोगी आणि स्थानिक माहिती आवडत असेल तर संस्कृती माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माहूरला येण्याचा विचार करणाऱ्या तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद।